धर्मस्थळ व धर्मस्थळचे धर्माधिकारी यांच्या विरोधात अनेक वर्षापासून खोटे आरोप करून हिंदू धर्माचं जो श्रद्धा केंद्र आहे त्याबद्दल आस्था कमी करण्याचा जो प्रयत्न, त्याचबरोबर नाव बदनाम करण्याचा जो प्रयत्न अनेक वर्षापासून काही लोकांनी ठेका घेतलेला आहे, त्यांच्यावरती कारवाई होत नाही आहे. आणि आता तर सध्या प्रत्येक 6 वर्षाला चालू होत आहे. 6 वर्षाला एकदा काय तर असं काढायचं आणि नाव बदनाम करायचं. एक DGLD मध्ये केस झालं तर काँग्रेसवाले तुटून पडले होते, कारवाई करा, त्या पोस्ट केला, कोण पोस्ट केलेला त्याच्यावरती म्हणून. आज हजारो पोस्ट धर्मस्थळच्या विरोधात, धर्माधिकाऱ्यांच्या विरोधात येत आहेत, तर त्यांच्यावरती कारवाई करत नाही आहेत. तर ह्याचं मागं कोण आहे? लोक म्हणायला लागले सरकार पण आहे. म्हणून सरकारला विनंती आहे की त्यांच्यावरती कारवाई करा. जो युट्यूबर आदिल काय आहे त्याचं नाव, तो तर मुसलमान आहे, त्याला काय संबंध आहे? त्याच्यावरती सुद्धा कारवाई नाही आहे. म्हणजे हे सरकार हिंदूंच्या विरोधात आहे, हेसित होत आहे असं लोक बोलत आहेत, आम्ही बोलत नाही आहे. तर आमचं एवढं झालं, आज जवळजवळ 20,000 लोक बेळगावमध्ये मूक मोर्चा काढलेला आहेत. इथे सगळे जातीचे आहेत, सगळे पक्षाचे आहेत, सगळ्या भाषेचे आहेत. सगळ्यांचा एकच आग्रह आहे, त्याच्या मागं कोण आहे त्यांच्यावरती कठोर कारवाई झालं पाहिजे आणि प्रत्येक 6 वर्षाला जो ड्रामा चालू आहे ते बंद झालं पाहिजे.